60वा वर्धापन दिन आहे आणि आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे, हिरक महोत्सव आहे। आज कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेच्या संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत आहेत। तुम्ही पाहिलंय षण्मुखानंद हॉलमध्ये दरवर्षी आम्ही इथं हा कार्यक्रम साजरा करतो, वर्धापन दिन साजरा करत असतो। जल्लोष लोकांमध्ये आहे आणि ज्या गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याचा एक संताप म्हणा तोही कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय तुम्हाला। आज कार्यकर्ते उत्साहामध्ये आलेले आहेत, परंतु त्यांना या गोष्टीचा त्रास आहे, मनामध्ये संतापसुद्धा आहे की ज्या लोकांसाठी आम्ही आपलं जीवाचं रान केलं, आम्ही दिवसरात्र एक केली, शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी, उद्धवजींनी, आदित्य साहेबांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी दिवसरात्र एक करून यांच्यासाठी लोकसभेच्या निवडणुका ज्या अत्यंत कठीण काळामध्ये आम्ही लढत होतो, समोरच्यांजवळ सगळं काय होतं, यंत्रणा होती, मशिनरी, प्रशासन होतं, पोलीस यंत्रणा होती, संपूर्ण त्याचा वापर करून कितीही त्यांनी विरोध केला तरी महाराष्ट्राच्या जनतेनं चांगलं भरभरून यश या महाविकास आघाडीला दिलं होतं। 9 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले आणि त्याच्यानंतर तुम्ही हवं ते स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करून आणि त्याची दूषणं तुम्ही शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाला देता, शिवसेनेच्या नेत्यांना देता, शिवसेनेच्या सैनिकांना देता। त्यामुळे सैनिकांचा रागसुद्धा अनावर झालेला तुम्ही बघताय आणि हे खरं म्हणजे आपल्या लोकशाहीला साजेसं चित्र नाही आहे। आपण जननी म्हणतो लोकशाहीची, मग खरोखर ही जननी लोकशाहीची म्हणणाऱ्या या आईसाठी अशा प्रकारचे संस्कार आपल्याजवळ आहेत का, याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा काय होतं आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यांचं आज घटनात्मक अधिकार असलेल्या ज्या अथॉरिटीज आहेत, कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर बसलेले, इलेक्शन कमिशन आहे, आज निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, आज शिव मोठो त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे या बाबतीमध्ये, लोकशाही वाचवली पाहिजे। आज ही लोकशाही अशा रीतीने जर खाली त्याचे जर स्तर जात असेल तर उद्या या देशामध्ये काय मांडून ठेवलेलं आहे आणि त्याचं कुठेतरी मोठ्यात मोठा दोष हा या यंत्रणांना जाईल। ज्या खासदारांना शोकत नोटीस पाठवल्या त्यांना पोहोचल्यात पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद त्यांचा येईल, तो एक डिसिप्लिनरी मेजर्सचा भाग आहे। आता ही कारवाई सुरू झालेली आहे, ही कारवाई पुढे राहील। शिंदेच्या नेत्यांकडनं असा दावा केला जातोय की आमदार आणि नेते आता नगरसेवक देखील फुटणार आहेत लवकरच, काय याविषयी वाटतं? आता हीच त्यांची संस्कृती, ह्याच गोष्टी तर बोलत असतील तर त्याचा बोध जनतेने मतदार घेत आहेत। या यंत्रणांनी तो त्या बाबतीमध्ये सजग होऊन अशा प्रकारे बोलणाऱ्यांवर काहीतरी कारवाई काय होतंय की नाही, की लोकशाहीची मूल्यच तुम्ही पायदळी तुडवण्याचं ठरवलं आहे आणि या यंत्रणा बघतायत की लोकशाहीची मूल्य तुडवली जात आहेत। हाच या देशाचा कारभार आहे, हे दुर्दैव आहे। 6 खासदार फुटल्यानंतर पहिल्यांदाच आज उद्धव ठाकरे हे प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतील, सगळ्यांना संबोधित करतात, काय अपेक्षा आहे? आज आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धवजींचा जो काही दरवेळेला विचार असतो हा सर्व सैनिकांना, सर्व शिवसैनिकांना महत्त्वाचा असतो आणि आम्ही सुद्धा तुमच्या माध्यमांनी इतकाच आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की उद्धवजींचे विचार ऐकण्याकरता। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।